विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 100 कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व। हॉस्पिटल वैकेंसी रिसेप्शनिस्ट, नर्सिंग, वार्ड बॉय एंड वार्ड मावशी। कॉन्टैक्ट एडमिनिस्ट्रेटिव मैनेजर 7420006300। बाकीच्या काही गोष्टी चालल्या त्या आपोआप सापडतात आणि आता कित्येक जण असतील बाळा मागे थोडस मागे हे मागे मला माहिती आहे खूप पुढे जाणार आता आपल्याला साहेब यांच्याकडून तुम्ही 2001 रुपयांचं मार्केटिंग माधवश्री गुंजन फाउंडेशन यांच्याकडून देखील 1 रुपयांचं मार्केटिंग आणि आपला कल्याण महोत्सवचं हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल की म्हणजे अगदी 6 वाजल्यापासून ते सतत या पाईपमध्ये सांगत असतो की प्रवेशद्वारापासून आतमध्ये आल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला लक्ष द्या, कारण तिथे छत्रपती शिवरायांच्या सैनिक डेऱ्यांची आणि आरमाराची माहिती दिलेली आहे जी आपल्याला असणं फार गरजेचं आहे. तो जी 5 ते 7 मिनिटं जातील पण आयुष्य तुमचं सार्थकी लागेल की आपल्याला एवढा मोठा इतिहास वाचायला मिळाला. कारण त्यात आरमाराची एवढी दुर्मिळ माहिती आहे की एखाद्या जहाजाचं नाव काय आपल्याला नाही माहिती, आपल्याला टायटॅनिक माहिती असतं कारण ते सिनेमात बघतो आपण. आपल्याला त्या आरमाराच्या जहाजांची नाव माहित नाही की नावं तिथे आपल्याला वाचायला मिळतील. त्या जहाजांचं काम काय असायचं हे त्याच्यात वाचायला मिळेल. त्या जहाजांवर किती टन वजन नेऊ शकतो यावरती माहिती आहे. त्या जहाजांमध्ये किती सैनिक बसू शकतात किंवा किती सैनिक त्यातून प्रवास करू शकत होते अशी सगळी इत्तमभूत माहिती त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यावर संस्कार घडवणं समाज मजा मस्ती होणार असेल ती अगदी 200 रुपये पण होते. म्हणजे मोबाईलचा रिचार्ज मारला तुम्ही की 200 रुपये पाहिजे महिनाभर आपण टाइमपास करू शकतो. पण या गोष्टी सगळीकडे बघायला मिळेल त्या आपल्या कल्याण महोत्सवामध्ये बघायला मिळतात. एकदा सगळ्या टीम साठी जोरदार काही वरती पाहिजे. जोरदार या जोरदार काही जवळ पुन्हा एकदा सादर करते महाराष्ट्राची प्राचीन आणि पुरातन लोककला.
तालियां। किसी का अगर बच्चा खोया है तो यहाँ स्टेज आपका है क्या? अरे क्या है यार, मामा का बच्चा है। अरे संभाल के रखना भाई। मनाचा स्वीकार करायचा आहे। श्री आकाश कडू समाजसेवक उल्हासनगर, श्री रवींद्र पाटील सरपंच मांगरूळ, श्री संतोष बोधक समाजसेवक, श्री मेहुल शेलटे, जयवंत पुणेकर आणि श्री चंदन पिल्लाई। आपणा सर्वांना विनंती आहे, आपण मंचावर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीपदादा दाखेकर, आपणास विनंती आहे आपण आलेल्या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे। गीता काळे, आपणास विनंती आहे आपण आले। हॅलो, नमस्कार, माझं नाव वेदांती दिलीप पवार, मी गृहिणी आहे। तुम्ही म्हणजे आज इथे तुम्ही का आला आहात, तुमची आवड, स्वतःबद्दल थोडीशी माहिती द्यायची। हॅलो, माझे नाव सुरेखा सदर कांबळे। हे माईक प्लीज बघा, आवाज येत नाही, मध्ये मध्ये जाते प्लीज। मी नोकरीला जाते, रोज सकाळी 8 वाजता घर सोडते तर संध्याकाळी 8 वाजता घरात येते। पण आज माझ्या मुली बोलले मला, चला इथे सौंदर्य स्पर्धा आहे, मग मी बोलली हो चल, तुझ्यासाठी मी तयार आहे। थँक्यू। इथे येण्याचा एकच उद्देश की घरापासून थोडासा वेळ
ग्राउंड त्या ठिकाणी स्टेज डेअरिंग आपल्या अंगात यावं यासाठी मी इथे सहभाग घेतला होता. धन्यवाद. माझं नाव आहे पवार. मी गृहिणी आहे. मला तयारीचं कारण म्हणजे मला एक त्या मंचावर यायचंच होतं आणि त्या निमित्ताने मी आले. थँक्यू. सुंदर सांगते. मी एक हाऊसवाईफ आहे. मी दरवर्षी कार्यक्रमात भाग घेत असते. यंदाही घेतला आहे. बघूया आता काय होतं ते. बाकी मला गायनाची थोडीशी आवड आहे. थोडंसं डान्स करायला आवडतं. बाकी आपल्या घरगुती ज्या हॉबीज आहेत त्या करत असते मी. कधी केला नाही. सो माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि मी खूप हॅपी आहे. आणि महेश दादांना भेटायचं माझी इच्छा होती. सो मला ह्याच्या तुमच्या महोत्सवामुळे सरांना भेटायची पण इच्छा पूर्ण झाली आहे. थँक्यू. माझं नाव अंजली शिर्के आहे. माझं एक छोटंसं बुटीक आहे. मला गाणे गायला खूप आवडतं. थँक्यू. नमस्कार. माझं नाव श्वेता प्रमोद भोळे. मी एक हाऊसवाईफ आहे आणि मी पण महेश दादांना इच्छा होती येण्याची इथे कार्यक्रम सहभागी व्हायचा. मी आले होते. थँक्यू. सर्वात प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय. या स्पर्धेत भाग घेण्याचं एकच कारण माझ्या सौभाग्य व्यक्तीने माझं सौभाग्याचं नाव दिलं होतं. त्याच्यासाठी मी सौभाग्यवतीचं हे रूप घेतलंय. धन्यवाद. नमस्कार. मी दर्शना धनंजय सरळकर. मी फर्स्ट टाइम स्टेजवर आले. लाईफमध्ये मला खूप वेळा वाटत होतं की मी एकदा तरी स्टेजवर यायचं. हे स्वप्न पूर्ण झालं माझ्या बहिणीमुळे आणि माझ्या आईमुळे. त्यांनी मला सपोर्ट केला की नाही एकदा तरी स्टेजवर जा म्हणून. थँक्यू. प्रश्न विचारला जाईल, त्याचं उत्तर दिलं जाईल. प्रश्न. स्त्री या शब्दाला एक्सप्लेन करा. कोणता? स्त्री. स्त्री. खरं तर स्त्री या शब्दाला कोणत्याच भाषेत आपण एक्सप्लेन नाही करू शकत. कारण की स्त्रीचे खूप रूप असतात. एक आई असते, एक बहीण असते, एक बायको असते. स्त्रीचे असेच अनेक रूप आहेत की आपण स्त्रीला एका शब्दामध्ये मांडू नाही शकत. आणि माझ्यासाठी तर स्त्री ही देवी समान असते. कारण की ती एका मुलाला मोठं करते, त्याची प्रत्येक जबाबदारी घेते, स्वतःचा संसार चालवते, तिच्या माहेरी बघते, प्लस स्वतःचं करिअर. आजची स्त्री मला असं वाटतंय की जी स्ट्रॉंग आहे, स्वतःच्या पायावर उभी राहते. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने तेच करावं. कोणावर डिपेंड राहणं हा आत्तासाठी म्हणजे हे नाहीये की बाई आत्ता कुठल्या माणसावर, कुठल्या भावावर किंवा कोणावर डिपेंड राहणं हे चुकीचं आहे. माझ्या मते स्त्रीची कोणती व्याख्या नाहीये. स्त्री ही सर्वरूपी आहे. स्त्री ही प्रत्येक माणसासाठी आदरणीय असली पाहिजे. क्या बात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप खूप छान उत्तर दिलं तुम्ही. म्युझिक. स्त्रीचे महत्वाचे 5 अलंकार, बाईचा 5 दागिने आणि त्यांचं महत्व आम्हाला ऐकायचं. राणीहार. सगळेच अलंकार स्त्रीचे 5 महत्वाचे. लक्ष्मीहार, राणीहार. सगळे हारच. सगळे हारच. अरे तो जीत कवी आहे फिर. 5 हवेत. नाही आता तुम्ही सध्या घातले त्याच्यातले 5 महत्वाचे सांगितले तरी माझ्या गळ्यात आता मी घातलेला तो लक्ष्मीहार आहे.
थँक्यू. मंगळसूत्र, तुम्ही मंगळसूत्र. तुम्ही थोड्या नर्वस आहात जोडवी. का एकदम थोडंसं? बांगड्या. मी दुसरा प्रश्न विचारते, म्हणजे असं नको व्हायला की आपण चान्स नाही दिला. तुमच्या आयुष्यात, तुमच्या लाईफमध्ये एखादी गोष्ट तुम्हाला डिलीट करावीशी वाटते आणि एक ऍड करावीशी वाटते, तर ती काय आहे? एक डिलीट करायची आहे आणि एक ऍड करायची आहे. काहीच डिलीट नाही करायचं का? सगळं आनंदीच ठेवायचं. क्या बात आहे. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद. पुढील स्पर्धक. आत्ताचं जे कल्चर बदलत आहे ते चांगलं आहे की जे आधीचं होतं ते चांगलं आहे, आणि का? आधीचं. एक्सप्लेन करायचंय. आधीचे चांगले होते. का? कारण की आता जे कल्चर चालू आहे, जी वेशभूषा आज ठेवली आहे त्या प्रकारे कोणी राहत नाही. आजकालच्या महिलांची साडी नेसण्याची पद्धत बदलली आहे, बोलण्या चालण्याची पद्धत बदलली आहे, विचारामध्ये बदल झाले. परंतु आपली मराठी संकल्पना आहे ती पुढे नेण्यात त्यांचा बदल झालेला आहे. म्हणून आज ह्या मंचावर ही वेशभूषा म्हणजे आपली संस्कृती जपून करायला सांगितले आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते मार्गदर्शन आपल्याला महेशदादामुळे आपल्याला करता आलं. म्हणून आम्ही हे मार्गदर्शन सगळ्यांपर्यंत पोहोचावं, कल्याण पूर्वेमध्ये नाही सगळ्याकडे पोहोचलं पाहिजे, बस त्याच्यासाठी. सुपर, धन्यवाद. म्युझिक. तुम्ही जर आज जिंकलात तर काय कराल? सगळ्यात जास्त खुश होईल मॅडम मला, माझ्या मुलीला, माझ्या बहिणीला. आणि मेन गोष्ट पहिले मी माझ्या मुलीचं नाव नाही घेतलं होतं. आता माझी मुलगी मेन म्हणजे ती रुसून बसली होती, मी तिचं नाव नाही घेतलेलं. ते बोला मम्मी तू माझं नाव का नाही घेतलेलं. सगळ्यात जास्त आनंद माझ्या मुलीला होईल. पण फक्त आनंद होणार, पण पुढे काय कराल? जिंकलात तर नक्की काय कराल? नाही मॅडम मी हाऊस वाईफ आहे, जास्त काय नाही करू शकत. पार्टी नाही देणार घरच्या लोकांना? हो देईल. त्या सांगणार नाही की बाबा मी जिंकून आले आता मला पार्टी द्या? हो ते तर माझे मिस्टर पहिले देतील. हो, मग आम्हाला पण पार्टीला बोलवा. मी नाही दिली तरी पण माझे मिस्टर पहिले देतील. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू मॅम. म्युझिक. तुझ्यासाठी प्रश्न बनवतोय, 2 मिनिट. कॉम्पिटिशन टफ दिसतंय मला. सगळे प्रश्न यांच्यासाठी सोपे वाटतात म्हणून कदाचित जजेस थोडे विचार करतायत. तुझ्यासाठी सुंदरतेची व्याख्या काय आहे? व्हॉट इज ब्युटी फॉर यू? स्माइल, कॉन्फिडन्स, ड्रेसिंग सेन्स. Definition of beauty. Beauty is a kind of glow. No idea. Sorry. Come on, try कर.
बरं मला एका प्रश्नाचं उत्तर दे. सुंदरता फक्त दिसण्यातच असते का, जसं ग्लो किंवा काय तेच एक्सपेक्टेड आहे म्हणजे? लाईक आपलं बिहेवियर, लाईक जे आपण कसं बोलतोय कोणासोबत, स्पीकिंग सेन्स लाईक टॉकिंग वगैरे, एखाद्या समोर कसं उभं राहतोय, स्टेज डेअरिंग, देन एक्सेट्रा. सुंदरता ही विचारांमधनं आणि मनामधनं येते, त्याने माणूस जास्ती सुंदर दिसतो. थँक्यू. थँक्यू. सर एक्झाम्पल द्यायचं झालं तर महेश दादा जे आपल्यासाठी काम करतायत, संपूर्ण कल्याण असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो, ती खरी त्यांच्यातून निघालेली ती सुंदरता आहे. त्यांच्या मनातून निघालेलं जे कार्य आहे, त्यांच्या कार्यातून निघालेलं जे काही आपल्यापर्यंत पोहोचतंय, ती खरी सुंदरता आहे. थँक्यू. मॅडम तुम्हाला मुलं आहेत? हो आहेत ना, 2 मुलं आहेत मला मॅडम. अच्छा. तर माझ्याकडे एक प्रश्न असा आहे की एक आई होणं कठीण आहे की एक बायको होणं कठीण आहे? तसं बघायला गेलं तर मॅडम आई होणं पण कठीण आहे आणि बायको होणं पण कठीण आहे. त्याच्याबद्दल सांगा काहीतरी. कारण की जेव्हा एक स्त्री, एक मुलगी असते, तेव्हा ती खरंच खूप आनंदाचं आयुष्य जगत असते. तिला आई वडील इतकं प्रेम देतात आणि ती काहीही करू शकते. पण माझं असं नशीब आहे की मी जेव्हा बायको झाली तेव्हाही राणीच होते आणि जेव्हा मुलगी होते तेव्हाही राणीच होते. आणि जेव्हा आई झाली तेव्हा मला इतकं सुख मिळालं जगातलं की ते अनुभवायला अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. जेव्हा माझी पहिली मुलगी झाली तेव्हा मी अक्षरशः बेडवर असताना पण उठून नाचले. डॉक्टर पण मला म्हणाले, अगं बाई तू काय करतेस? मी म्हटलं मला मुलगीच हवी होती, कारण की मी राणी झाले, तिला माझ्या राजकुमारीला पण मी तसंच सांभाळेन. आणि जेव्हा मला दुसरा मुलगा झाला तेव्हा मी इतके अजून खुश झाले की परमेश्वराने माझ्या पदरात इतकं सौंदर्य आणि सुख टाकले की बस रे बस. म्हणून मी खूप आनंदित आहे. कठीण म्हणायला गेलं तर थोडा कठीण प्रवास असतोच बायकोचा पण आणि आईचा पण, कारण घरातली कामं असतात, संसाराचा गाडा उचलावा लागतो, खूप कष्ट करावे लागतात, मुलांना आणावं लागतं. आणि मी एक साधी गृहिणी आहे. साधी ह्या मागे हे कारण म्हणजे हा शब्द तुम्ही हलक्यात घेऊ नका, कारण साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी हीच मला असं वाटतं एका आईची आणि बायकोची व्याख्या असावी. खरं तर साधं राहणं खूप अवघड असतं. हो असतं, असं नाहीये. म्हणूनच ते छान असतं. छान असतं, अवघड राहणं. हां, थँक्यू. हॅलो. नमस्कार. तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे जी तुमच्यातली चेंज करावीशी वाटते? मला असं वाटतं की मी स्वतःसाठी थोडा वेळ दिला पाहिजे, की सध्या खूपच बिझी असते मी. तर मला योग आणि एक्सरसाइज आहे खूप आवडतं करायला. मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे सध्या, आणि ते माझ्यासाठीच नाही आहे. खरं तर या जगामध्ये जितक्या स्त्रिया आहेत तर त्यांनी सगळ्यांनी स्वतःसाठी 10 मिनटं काढून रोज मेडिटेशन केलं पाहिजे. त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरता येतो किंवा त्याचा खूप लाभ होतो आपल्याला. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला फक्त सांगायचं आहे की मी जो आज वेशभूषा केलेली आहे, मध्ये 30 सेकंड्स दिलेले, त्यामुळे सांगता नाही आलं. भारतातील सगळ्यात पवित्र असा जो संस्कार मानला जातो, त्यात एक विवाह किंवा लग्न, म्हणजे आपले वेगवेगळे शब्द आहेत. तर विवाह किंवा लग्न असा मी नववधूचा हा जो रूप आहे ते साकार करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्स अगेन. अतिशय सुंदर, धन्यवाद. नमस्कार. आज तू शेतकऱ्यांना इथे रिप्रेझेंट करते, बरोबर आहे? जर आज तुला एका दिवसासाठी ताकद दिली की शेतकऱ्यांचं आयुष्य बदल, तर तू काय बदलशील? सगळ्यात पहिलं तर मी बघतोय आपण शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे त्यांच्या डोक्यावर खूप असतं.
ते कर्ज कमीत कमी जेवढं भेटेल ते मी प्रयत्न करेल त्यांच्यासाठी. आणि म्हणतात ना शेतकऱ्यांना भाव जास्त येत नाही, म्हणजे आता सध्याला माहीत असेल काही जणी म्हणत असतात की भाजीला आता सध्याला खूप भाव आहे, पण काही काही वेळेस असं होतं की ते टोमॅटो असं फेकले जातात. बघत असाल आपण टोमॅटो वगैरे जे आपण त्यातूनही काही बनवू शकतो. मनात आलं तर आपण शेतकऱ्याला राजाही बनवू शकतो, काही बनवू शकतो. सचिन सर, तुम्हाला काय विचारायचं? गेल्या वर्षी विचारलेलं सर. गेल्या वर्षी विचारलं, या वर्षी तुम्ही आधीच उत्तर देऊन टाकलं माझं आल्या आल्याच इंट्रोडक्शनच्या वेळेलाच. धन्यवाद, खूप सुंदर. पुढच्या आयुष्यात म्हणजे आता तुम्ही मॅरिड आहात बरोबर? ओके. हाच नवरा तुम्हाला तुमच्या पुढच्या जन्मात हवा आहे की नाही? जरी हवा आहे तरी का, आणि जरी नको आहे तरी का? प्रश्न कळलाय तुम्हाला? आता विचार करायला जास्त वेळ देऊ नका. हॅलो, धन्यवाद सर. मला माझा नवरा हवाकडे असं ह्या जन्मी नाही, मला प्रत्येक जन्मी माझा नवरा मला पाहिजे. कारण की माझ्या नवऱ्यासारखं प्रेम करणारं या जगात कोणीच नाही आहे. म्हणून मला प्रत्येक जन्मी माझाच नवरा पाहिजे. फक्त प्रेम म्हणजे तुम्ही थोडंसं डिफाईन कराल काय नक्की? प्रेम म्हणजे असं प्रेम म्हणजे नुसतं प्रेम नाही, माझी हाऊस असो, माझ्या विचारांची देवाणघेवाण असो, किंवा माझ्या कोणत्याही निर्णयामध्ये माझा नवरा पूर्णपणे सपोर्टेड असते. त्याच्यामुळे मला जन्मजन्मी माझे मिस्टर्स हवे. एक हा प्रश्न थोडा वेगळा आहे. समजा आत्ताच्या या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्ही जिंकलात तर काय तुम्ही मेसेज द्याल तुमच्या मैत्रिणींना, आणि जर हरलात तर या तुमच्या मैत्रिणींना काय मेसेज द्याल? थँक्यू मॅडम. जर मी ह्या स्पर्धेमध्ये जिंकते तर मी असे इथं असलेल्या सर्व महिलांना सांगेल की तुम्ही पण असं काहीतरी करा. तुमच्यामधले जे कलागुण आहे ते तुम्ही इतरांच्या निदर्शनास आणून द्या. आणि मी जर जिंकले तर मी अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. आणि नाही जिंकले तरी मी सातत्याने प्रयत्न करेल की माझे जे विचार आहे किंवा जी माझी क्षमता आहे तिथपर्यंत मी पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मॅडम. धन्यवाद. थँक्यू. आत्ताच्या क्षणात, आत्ताच्या घडीला जर देव खाली उतरले आणि तुम्हाला 3 इच्छा तुमच्या विचारल्या तर तुम्ही त्या 3 विश काय मागाल? एक तर शेतकऱ्यांसाठी ह्या ताई बोलल्या शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ होईल असं त्यांच्यासाठी हे करील. आणि मुलींना सगळ्यात पहिलं मुलींना प्राधान्य देईल आणि सगळ्यांना मदत करेल मी. तुमच्यासाठी काय मागाल? 3 विश तुमच्या काय असतील स्वतःसाठी? माझ्यासाठी सगळ्यांसाठी चांगला विचार घेईल हेच मला मनात. थँक्यू. थँक्यू. हॅलो मॅम. जय शिवराय. जय शिवराय. तुम्ही खूप छान दिसताय.
धन्यवाद. वेशभूषा खूप छान केलेली आहे, रॅम्प वॉक पण चांगला होता. तुमच्यासाठीच हा प्रश्न आहे. आजकालच्या मुलींनी जिजामातांची चंद्रकोर व्हायला पाहिजे की त्यांची तलवार व्हायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? जिजामातांची तलवार तर होणं हे नक्कीच आहे. कारण आजकालच्या ज्या पिढी आहेत, जे काही घडतं आहे त्यासाठी प्रत्येक मुलीने जिजाऊची तलवार ही बनलीच पाहिजे. आणि ही चंद्रकोर म्हणजे ही मराठमोळीची शान आहे आणि ती सुद्धा त्या मुलींनी जपलीच पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. गॉगलच घालून येत आहे सारखं तुम्ही, आम्हाला घाबरवताय की म्हणजे तुमचा दबंग की पुष्पा बना. बाई पण भारी झालं गेलं, आता आपलं आपण भारी. माईक द्या सर त्यांना. आता उत्तर पण गॉगल लावूनच द्या ना आम्हाला, फोटो व्हिडिओ छान येतील. आजकालच्या मुलींनी कोणता डोळ्यावरचा गॉगल उतरवावा की ज्यांनी त्यांचं आयुष्य सुखी होईल? आजकालच्या मुलींनी जे आपलं शान आहे, भारतीय संस्कृती ती जपली पाहिजे. गॉगल हा एक फॅशन आहे आणि आवड आहे. आवाज नाही येते. हॅलो 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 हॅलो. मुलींनी आवड पण जपली पाहिजे, पण आई वडिलांचं जे काय शिक्षण दिलेलं असतं ते सांभाळून त्यांनी संस्कार पण घेतले पाहिजे आणि फॅशन पण केली पाहिजे, त्याचं भान ठेवलं पाहिजे. आणि मी हे गॉगल घातलाय ही मला आवड आहे म्हणून. आणि माझी दीर आहेत महेश दादा गायकवाड, यांना माझी वहिनी ही प्रत्येक कार्यक्रमात त्यांना आमची वहिनी खूप छान दिसते ही त्यांची मला कमेंटमेंट नेहमी आवडते आणि त्यासाठी मी प्रत्येक कार्यक्रमात गॉगल हा घालते. त्याबद्दल महेश दादा तुमचं धन्यवाद आणि सगळ्या टीमचं पण धन्यवाद. खास करून सीमा सोनवणे यांचं धन्यवाद आणि आभारी आहे. म्हणजे खरं तर प्रत्येक मुलांनी आणि मुलांनी संस्काराचा गॉगल हा नेहमी डोळ्यावरती ठेवला पाहिजे, ज्यांनी आयुष्य खूप सुखी होईल. आणि तोही मॅचिंग मॅचिंग गॉगल. रेबन कंपनीचा नंबर असेल तर त्यांना द्या. ब्रँड अँबॅसेडर फिक्स. येस. आणि आपण थोडं एका मिनिटासाठी थांबणार आहोत. भक्ती लोखंडे यांना मी विनंती करतो, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. शिवदास दादा गायकवाड आपण हा सत्कार करायचा आहे. ताई धन्यवाद, थँक्यू सो मच. ज्यांनी आपल्या उत्कृष्ट अदाकारीनं, आपल्या उत्कृष्ट नृत्यानं आजचा दिवस बहारदार केला आपला, त्या सुप्रसिद्ध लावण्यवती भक्ती लोखंडे यांचा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद भक्ती, तुम्ही आल्याबद्दल तुमचा आपला कल्याण महोत्सव 2024च्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. अँड म्युझिक. आजकाल ज्या घटना घडत आहेत मुलींच्या बाबतीत, तर देवीची 9 रूपं असतात, तर त्यातलं कोणतं रूप तुम्हाला घेऊन आजकालच्या ह्या होणाऱ्या घटनेंना संदेश द्यावासा वाटेल? कालीमातेचंच रूप घेतलं पाहिजे. आणि काय संदेश दिला पाहिजे? सगळ्या मुलींनी स्वतःची
खूप चांगली सुरुवात केली आहे, तुम्ही कंटिन्यू करा. खूप चांगला विचार आहे हा. सर्व मुलींना माझा हा संदेश आहे, स्वतः तुम्ही सगळ्या पुढे फिरत असाल बाहेर तर स्वतःची काळजी घ्या तुम्ही. आणि स्वतःला आपलं, मी आहे ना खरं म्हटलं ना फर्स्ट टाइम इथे आलेली आहे पुऱ्या आयुष्यामध्ये. पण तुम्ही जे बोलताय ते खूप चांगलं आहे, कारण का स्टेजवर माझ्या मैत्रिणी वगैरे या सगळ्या, आणि सीमा सोनवणे, पुन्हा ते भाऊ वगैरे सगळे बोलले ताई जावं ना तुम्ही, म्हणून मी आलेले. आणि आमचे महेश दादा एवढे किती वर्ष झाले, 2003 पासून मी त्यांच्यासोबत कार्य करते, तर मी त्यांच्यासोबतच काम करते. पण मी कधी या स्टेजवर आलेले नव्हते, फर्स्ट टाइम आलेले. माझा हा संदेश आहे, सगळ्यांनी दरवर्षी हा कार्यक्रम यायचा, एन्जॉय करायचा. आणि महेश दादांना पण शुभेच्छा देते मी सगळ्यांना, आणि तुम्हाला पण धन्यवाद. धन्यवाद. सगळ्या मुलींनी सुरक्षित राहावे, सगळ्या मुलींनी सुरक्षित राहावे. थँक्यू. थँक्यू. शेवटी बोलल्याच त्या जे तुम्हाला अपेक्षित होतं. त्यांच्याबद्दल जे आता आयुष्य आपलं सगळ्यांचं चालतं जसं चालतं, तर ते सुरळीत चालावं, प्रत्येकाने त्यांची लाईफ एक व्यवस्थित पद्धतीने चालावी, ह्याच्यासाठी एकच ॲडवाईस तुम्ही काय द्याल आत्ताच्या न्यू जनरेशनला? न्यू जनरेशनला आता जर संदेश द्यायचा असेल तर स्वतःपासून पहिली सुरुवात केली पाहिजे, की स्वतः बदललं पाहिजे. समाजाला संदेश देताना आपण आपल्यापासून बदल करतो, तेव्हा समाज आपला विचार घेऊन पुढे चालतो. पण तो बदल असावा तर तो कोणता? बदल असा असावा की प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. प्रत्येकाच्या विचारानुसार माणसाने क्षेत्रात ज्याच्यात जायचं आहे, त्या स्वतःची आवड असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी निर्णय घेऊन पुढे त्यांनी त्या क्षेत्रात तो बदल स्वतः करावा. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. हॅलो मॅम, कल्याणचे आहात का तुम्ही? हो. अच्छा, तर आपल्या या कल्याण शहरात तुम्हाला काही बदल करावासा वाटला तर तो काय बदल असेल? कल्याण शहरामध्ये जर बदल करायचा असेल तर गोरगरिबांसाठी जास्तीत जास्त सगळ्या गोष्टी घडून दिल्या पाहिजे, कारण की त्या गोष्टी त्यांना भेटत नाही ज्या भेटायला पाहिजे. त्या गोरगरीब आपल्या ज्या इच्छा असतात त्या दाबून ठेवतात. त्या गोरगरीब दुसऱ्या समोरच्या माणसांना बघतात की त्यांनाही असं वाटतं की मी पण असं करायला हवं होतं, त्या परिस्थितीनुसार ते करू शकत नव्हतं. तर माझी नक्की इच्छा आहे की कल्याण शहरामध्ये मी गोरगरिबी ही नक्की चेंज करू शकते. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आताच्या टायमाला तुम्हाला काय वाटतं, फॅमिली महत्त्वाची की करिअर महत्त्वाचं? माझ्यासाठी दोन्ही महत्त्वाचे आहेत. पण का? आणि एक जर फॅमिली आणि करिअर हे दोन्ही असेल पण दोघांपैकी एक काय निवडाल? मी आधी फॅमिलीच निवडेल. का? कारण की फॅमिली जर मला सपोर्ट करते तर ते मला करिअर करण्यासाठी पुढे सपोर्ट करतील, म्हणून मी माझी फॅमिलीच आधी निवडेल. व्हेरी गुड. गुड. थँक्यू.
नमस्कार. नमस्कार. लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज? हे दोन्ही प्रश्न गहन आहेत. कारण लव्ह मॅरेज जर म्हटलं तर स्वतःच्या फिलिंग्स व्हॅल्यू दिल्या जाते आणि अरेंज मॅरेज म्हटलं तर पॅरेंटच्या आणि आपले जे रिलेटिव्ह असतात त्यांना व्हॅल्यू दिल्या जाते. लव्ह मॅरेजमध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व आणि स्वतःच्या इच्छा आकांक्षा बघितल्या जातात आणि अरेंज मॅरेजमध्ये फॅमिलीचं, आपल्या परिवाराचं, आपल्या रिलेटिव्हचं आणि आपल्या समाजाचं, आपल्या धर्माचं म्हणजे विचार केला जातो. त्यामुळे दोन्ही प्रश्न हे गहन आहेत. हे सोडवणं फार कठीण आहे. थँक्यू. स्त्री आणि पुरुषामध्ये जर इक्वॅलिटी आणायची असेल तर ती कशी आणावी? समानता जर आणायची असेल तर ती कशी आली पाहिजे? मेन म्हणजे दोघांचे विचार जुळले पाहिजेत आणि जो पुरुषांचा जो एक इगो असतो की म्हणजे एक मीपणा तो त्यांनी जर कमी केला आणि स्त्रीनी की म्हणजे स्त्रीला कधी कमी समजू नका. जरी पुरुष बाहेर जाऊन घराचं म्हणजे घर सांभाळत असेल पण स्त्री घरात राहून खूप काय सांभाळते. बाहेरची दुनियाही सांभाळू शकते आणि घरही सांभाळू शकते. म्हणजे स्त्री आज कुठे कमी पडत नाहीये. त्याच्यामुळे दोघांना इक्वल केलं तर चांगलं. सुपर. धन्यवाद. थँक्यू. बाजू दे, बाजू दे. इथे या. नमस्कार. नमस्ते. तुम्हाला एक दिवसासाठी मुख्यमंत्री बनवलं तर काय कराल? मुख्यमंत्री तर नको. अरे बनवलं तर काय असेल, काय कराल? नाचणं सोडून पुरे कल्याण बदलून टाकेल. फक्त कल्याण? तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनाल ना? पुरा कल्याण. आम्हाला फक्त कल्याण. महाराष्ट्राची नको. कल्याणमध्ये काय कल्याण घडवाल ते ऐकायचं आहे मला. काय कराल? कल्याणमध्ये तर भरपूर काही म्हणजे असं आहेच बदलण्यासारखे, पण आम्हाला तसं बदलपणा जो येतो तो आमच्या महेश दादापासूनच आम्हाला हवाय. एवढंच. नक्कीच. थँक्यू. धन्यवाद. सर कंटेस्टंट नंबर 14 बोलायचंय का काही? बोलायचंय तुम्हाला? मॅडम तुम्ही प्रश्न विचारला होता की कल्याणमध्ये काय बदल घडवाल, तर मला महेश सरांना एक सांगायचं आहे की कल्याणचे रस्ते एवढे खराब आहेत ना सर की मी स्कूटीवरून 2दा पडले. तर तुम्ही ते पहिले रस्ते व्यवस्थित करा म्हणजे टायमावर आम्ही इथे येऊन पोहोचू. धन्यवाद. त्यासाठी निवडून द्यावं लागतं मॅडम. एक बाकी आहेत स्पर्धक पण त्या येत नाहीयेत. असू द्या, नो प्रॉब्लेम. त्या स्वयंघोषित विजेता असतील. त्यांना आपण घरी जाऊन पारितोषिक देऊ. एनिवेज, आता सर्वोत्कृष्ट ज्या काही होत्या महिला स्पर्धक मिसेस कल्याण 2024च्या आता सगळ्या एकत्रित स्टेजवर आहेत. तर मला असं वाटते हा एक क्षण आपण टिपला पाहिजे आणि थोडंसं एक पुष्पा 2चं गाणं होऊ दे. सगळ्यांना थोडंसं तिथे एन्जॉय करू दे. एक मिनिटाचं असं ते होऊ दे. मला वाटतं जजेसने सुद्धा जॉईन करावं तिकडे आणि थोडी एन्जॉयमेंट करावी. एक मिनिटाची फक्त. ओके, लेट्स गो. एनिवेज, जजेस म्हणतात सगळं झाल्यावर आम्ही येऊ. तर तुम्ही एन्जॉय करा. पुष्पा 2.
आणि आता आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत. हा स्पर्धेचा कार्यक्रम संपन्न झाला की आपला लकी ड्रॉचा कार्यक्रम आहे, तेव्हा कोणी जागा सोडू नका. हो, लगेचच आपण निर्णयाकडे वळणार आहोत. तर त्याआधी सगळ्यांना एकदा गाण्यावरती नाचू देत. ओके. Introducing the magic. आम्हाला डान्स पण बघायला आवडेल. हो, रिझल्ट काढतोय पण डान्स होऊ दे. कोळी गीत लावा. कोळी गीत म्हणतायत, कोळी गीत. आपलं गाणं लावा दादांचं. दादांचं, महेश दादांचं गाणं लावा. ओके ओके. बरं, कोळी गीत घ्या, कोळी गीत. हो, तेच तेच. त्यातल्या कुणाला जर स्टेजवर येऊन नाचायचं असेल, ज्या स्पर्धकांचा इकडे जरी निवड नसेल झाली त्यांनीही येऊ शकता आणि थोडंफार एन्जॉयमेंट करू शकता. साजतई गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे महिन्या